गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिलेला आहे। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुद्धा होत्या आणि त्यांनी आता हा राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर येते। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, बऱ्याच चर्चा होत्या, अखेर आता अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिलाय। श्रद्धा, बरोबर आहे। अरुण डोंगळे कधी राजीनामा देणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती। मात्र डोंगळे यांनी नुकताच एमडींच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती जी ती मिळालेली आहे। त्यामुळे पुढचा अध्यक्ष आता नेमका कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे। सुयेकर यांना त्या ठिकाणी संधी मिळेल असे चर्चा जी आहे ती पाहायला मिळते। मात्र अरुण डोंगळे जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपला निर्णय जो आहे तो जाहीर करणार होते। अरुण डोंगळे मुंबईला देखील रवाना झाले होते आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर डोंगळे यांनी आपला राजीनामा जो आहे तो एमडींच्याकडे, गोकुळच्या एमडींच्याकडे पाठवून दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच आहे 2 वर्षांसाठी त्यांना अध्यक्षपद जे आहे ते देण्यात आलं होतं। गोकुळमध्ये सतेज पाटील असू देत, हसन मुश्रीफ असू दे, या दोघांची मिळून सत्ता त्या ठिकाणी आहे आणि त्यावेळी अरुण डोंगळेंना 2 वर्ष आणि विश्वास पाटील यांना 2 वर्ष अशा पद्धतीचं वाटून 2 वर्षांचं अध्यक्षपद दिलं होतं आणि 1 वर्ष जे आहे ते दुसऱ्या एका व्यक्तीला अध्यक्षपद करण्याचं ठरलं होतं आणि त्यानुसारच अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं। मात्र त्यांनी अध्यक्षपदाला त्या ठिकाणी राजीनामा द्यायला नकार दिला होता। मात्र आताच त्यांनी एमडींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असल्याची माहिती मिळते। त्यामुळे निश्चितच आहे पुढचा अध्यक्ष आता नेमका कोण होणार आहे आणि कोण नेत्यांनी नेमकं कोणाचं नाव पुढे केलेलं आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदी अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष असेल आणि मोठी अपडेट अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिलेला आहे। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहत होतो कोल्हापूरमधून।